नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न। या भव्य दिव्य अशा स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील एकूण 16 मातब्बर संघांनी भाग घेतला होता। काल रात्री उशिरापर्यंत चाललेल्या अंतिम सामन्यामध्ये शिवशंभू पाटणेश्वर पेण या संघाने TBM कारावी या संघावर मात करून चुरशीचा विजय मिळवून प्रथम क्रमांक पटकावला। तसेच तृतीय क्रमांक वर्सोवाई वाशी आणि चतुर्थ क्रमांक ज्ञानेश्वर कोळवे या संघांनी मिळवला। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंगेश घरत, प्रवीण घरत, किरण घरत, अनिमेश घरत, नयन पाटील, जयेश पाटील, शरद पाटील, विवेक पाटील इत्यादींनी अथक परिश्रम घेतले। रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या पंचांनी या स्पर्धेचे काम व्यवस्थित पार पाडले। सहभाग घेतलेल्या सर्व संघाचे तसेच कबड्डी संयोजन कमिटी आणि रायगड जिल्हा पंच कमिटीचे द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत यांनी आभार मानले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भुईर, उरण। सामना इथं संपलेला आहे। नक्कीच शिवशंभू पाटणेश्वरीचा खेळाडूने घेतलाय संदेश। 22 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू। आता मात्र थोडस अंग गरम होताना पाहायला मिळेल। दोन्ही संघ गरम होतील। जबरदस्त डॅश केला जातोय का आदरणीय श्री महादेवजी घरत 2001 साली हा झाड लावला होता, हा बीज लावला होता। आज पाहता पाहता या झाडाचं वटवृक्ष झालंय। 24 वर्ष गेली आहेत। युवा महोत्सव साजरा करत आहेत। तर पहिल्यांदा महादेवजी घरत, सूर्यकांत ठाकूर, प्रवीण दादा असतील, मंगेश काका असतील, किरण घरत